जागतिक युवा दिनाचं औचित्य साधत कोकणसातच्या युवा विश्व या विशेष पुरवणीचं प्रकाशन उत्साहात करण्यात आलं। सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळी कोकणसातचे मुख्य संपादक सागर चव्हाण तसेच विविध महाविद्यालयातील युवा प्रतिनिधी उपस्थित होते। सुरुवातीला कोकणसातचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्या हस्ते नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांचं स्वागत करण्यात आलं। तसेच उपस्थित युवा प्रतिनिधींचं कोकणसातचे उपसंपादक लक्ष्मण आढाव, चीफ रिपोर्टर विनायक गावस, आयटी हेड विद्येश तुरी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं। कोकणसातचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी कोकणसातच्या युवा विश्व पुरवणीबाबत तसेच या माध्यमातून युवा वर्गाला निर्माण होणाऱ्या व्यासपीठाबाबत सविस्तर माहिती दिली। या युवा दिनानिमित्त आपण कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातच्या वतीने एक युवांसाठी व्यासपीठ असावं, त्यांना हक्काने लिहिता यावं, हक्काने बोलता यावं, हक्काने आपले विचार मांडता यावेत। त्यामुळे आपण युवा विश्व असं एक सदर खास तुमच्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे। हे व्यासपीठ युवांचं आहे आणि या दिनानिमित्त आज आपण युवा विश्व म्हणून आजची जी पुरवणी आपण प्रकाशन करणार आहोत। मुळातच आपलं कोकण जसं सुंदर आहे तसं इथल्या तरुणाईच्या मनामध्ये पण अनेक असे कल्पक विचार असतात आणि ह्या विचारांना कुठेतरी व्यासपीठ द्यावं आणि म्हणूनच युवा विश्व हे आपण सदर आज सुरू केलेलं आहे। आजपासून त्याचं आपण सुरुवात केलेली आहे। तर यामागचा उद्देश हाच आहे की जसं म्हणजे जेव्हा आपण इथल्या गुणवत्तेचा विचार करतो, शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करतो, तेव्हा नक्कीच कोकण हे नेहमीच अव्वल राहिलेले आहे। म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर 10वी 12वीचे जेव्हा निकाल लागतात तेव्हा कोकण विभाग हा नेहमीच आघाडीवर असतो आणि त्यानंतर मात्र खरं तर मध्ये प्रश्न नंतर पडतोय की ही जी अव्वल असणारी मुलं पुढे जातात कुठे। हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे आणि एक इथलं समाज माध्यम या नात्याने ते एक आमची जबाबदारी आहे की पुढे ही मुलं काय करतात, ही मुलं पुढे कुठे जातात। कोकणामध्ये तरुणांचे जसे विचार आहेत तसे अनेक प्रश्न देखील आहेत। ओके, आणि ह्या प्रश्नांना देखील कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे। तुमच्यासारखे जेव्हा लोकप्रतिनिधी जेव्हा एका सिस्टीममध्ये काम करत असतात तेव्हा तुम्हाला देखील हे प्रश्न ते कळले पाहिजे, समजले पाहिजेत आणि त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तरुणाईशी कनेक्ट होत नाहीत, तुम्ही त्या तरुणांशी थेट बोलत नाहीत, तरुण युवा वर्ग तुमच्याशी थेट कनेक्ट होत नाही, तोपर्यंत हा सुसंवाद होणार नाही आणि तो सुसंवाद होणं काय आणि तो सुसंवाद करणं हे समाज माध्यम म्हणून ती आमची जबाबदारी होती आणि ती जबाबदारीचं भान लक्षात घेऊन आज आपण हा कार्यक्रम करतो आहे। निश्चितच इथली तरुणाई याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणारच। ते आपले विचार, आपले भावना, आपले प्रश्न ह्या माध्यमातून मांडतील आणि त्याचं थेट उत्तर ते तुमच्याकडून मागतील आणि निश्चितच एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून ह्या ज्या मुलांचे हे जे प्रश्न असतील, त्यांचे जे विचार असतील ते नक्कीच तुम्ही देखील त्या व्यवस्थेकडे अगदी ठामपणे मांडू शकताल। त्यामुळे हाच एक त्यामागचा आमचा उद्देश आहे आणि निश्चितच त्यामुळे पुन्हा एकदा या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमास तुम्ही आल्याबद्दल मी तुमचं स्वागत करतोय, तुम्हाला धन्यवाद देतोय। युवा वर्गाच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावं, त्यांच्या विचारांना आणि अपेक्षांना दिशा मिळावी या उद्देशानं युवा विश्व ही विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। प्रकाशन सोहळ्यानंतर नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्यासोबत युवा प्रतिनिधींचा मुक्त संवाद आयोजित करण्यात आला। जेनझी पिढीची आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीबाबत काय मतं आहेत, त्यांना भविष्यातील कोकण कसं हवं आहे याबाबत त्यांच्या मनात काय चाललंय यावर त्यांना बोलतं करण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला। यावेळी उपस्थित तरुणांनी शिक्षण, रोजगार, शहरातील सुविधा, महिला सुरक्षितता, युवकांसाठीच्या उपक्रमांसह विविध विषयांवर नगराध्यक्षांना प्रश्न विचारले। या संवादात यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी पूजा सावंत, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटची अंजली सावंत, एसपीके महाविद्यालयाची श्रावणी सावंत, एसपीकेची पूर्वा गोसावी, आरपीडी महाविद्यालयाचा सूरज सावंत, कोमल परब, तनुष्का शिंदे, उपेंद्र रेडकर या विद्यार्थ्यांनी या संवादात सक्रिय सहभाग घेत त्यांची मतं खुलेपणानं मांडली।
तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना श्रद्धाराजे भोसले यांनी मनमोकळेपणानं उत्तरे दिली. युवकांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मकपणे काम करण्याचे तसेच तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. ती तर की सावंतवाडीमध्ये असे क्लासेस कॉम्पिटिटिव्ह क्लासेस कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी क्लासेस अवेलेबल करून 100% ते अगदी सुंदर मुद्दा आपण घेतला आहे आणि त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचे पण बोलणं झालं आहे. त्यांचे क्लासेस ऑलरेडी नगरपालिकाचे एक रूममध्ये होत आहे. पण कशा आपण जास्ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स सावंतवाडीकडे आणूया की आपले मुलांना बाहेर नाही जावं लागणार. आपल्याजवळ वेगवेगळ्या ही कला आहेत, जशा की दशावतार आहे, भजनं आहेत. तर त्याचप्रमाणे या गोष्टींमध्ये आमच्या युवांचं आणि जेंचं जे पार्टिसिपेशन आहे ते वाढलं पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो? ॲब्सोल्युटली. तर त्याच्यासाठी एक तरी जे आहे अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे लोकांमध्ये आणि ते प्राईड फॅक्टर क्रिएट केलं पाहिजे की आपण आज गंजिफाचा गर्व आहे आपल्याला, आज दशावतारचा गर्व आहे आपल्यामध्ये आणि आम्हाला नगरपालिकेद्वारा एक रूम क्रिएट करायची होती, ग्रीन रूम. असं की आज आपण स्टुडिओमध्ये बसले आहे तर हे ग्रीन रूम मला आपला युवा पिढीसाठी करायची आहे. ते ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करायला कधी कधी आपल्याला ते आपला जे टॅलेंट आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला अँकरिंग करायचे आहे की दशावतारचे नाटक करायचे आहे, युवा पिढीना करायचे आहे, तर एक रूम आम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे की आपण ते रूमचा वापर करू शकते, आपला प्रॅक्टिस तिथे करू शकते आणि ते मोठ्या प्रमाणे पुढे घेऊन जाऊ शकते. तर त्याच्यावर आमचं लक्ष आहे. या मुक्त संवादामुळे युवा प्रतिनिधींना थेट नगराध्यक्षांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. युवा विश्व पुरवणीच्या माध्यमातून कोकणातील तरुणांचे विचार, प्रश्न आणि अपेक्षा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कोकणसातचे उपसंपादक लक्ष्मण आडाव, चीफ रिपोर्टर विनायक गावस, IT हेड विद्येश थुरी, मेघनाथ सारंग, प्रसाद कदम, साहिल दहीभावकर उपस्थित होते.